स्वागत आहे आपलं नवचैतन्य कम्युनिटीमध्ये. ना गोळी ना औषध ना इंजेक्शन या टायटलवर मी मंजिरी भाडकर, लाईफ कोच, EFT प्रॅक्टिशनर, होपोनोपोनो, प्राणिक हिलिंग, रेकी हिलिंग यासारख्या अनेक मोडॅलिटी आपण जे वेगवेगळे विषय टॅपिंगसाठी घेतो त्यात आज महत्त्वाचा विषय आहे ॲलर्जी. बघा, ॲलर्जी काहींना काही औषधांची होते, काहींना काही पदार्थांची होते, काहींना काही वस्तूची होते, काहींना काही वासांची ॲलर्जी होते. आता ॲलर्जी होणं म्हणजे काय तर तुम्ही समजलं असेल तर ॲलर्जी ही भावना तुमच्या मनात असते. तुम्ही त्याबद्दल भीती घेतलेली असते आणि त्या वस्तू दिसली की तुमच्या मनात ती भावना उफाळून येते आणि ती भावना उफाळून आल्यावर त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला क्रॅशेस येतात किंवा गाठी येतात, डोळे सुचतात किंवा अंगाला स्वेलिंग होतं. तर हे जे होतं याला जबाबदार तुम्हीच असता. दुसरं काय तुम्हाला कोणी काही करत नाही. तुमच्या बॉडीमध्ये होणारा प्रत्येक बदल हा तुम्ही केलेला असतो. फक्त तुम्ही तो कोणत्या प्रकारे करताय, की पॉझिटिव्ह करताय, निगेटिव्ह करताय. आता बघा, तसं म्हटलं तर काही वस्तू वाईट आहेत पण त्या जर योग्य प्रमाणात घेतल्या गेल्या तर त्या बॉडीसाठी चांगल्या आहेत. पण हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर आज आपण जी वेगवेगळ्या कारणांनी होणारी ॲलर्जी आहे, मग ती कोणतीही असू दे, तर त्या ॲलर्जीसाठी आज आपण टॅपिंग करणार आहोत. तर हृदयावर हात ठेवायचा आहे, एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे, परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे, परत एक दीर्घ श्वास घ्यायचा आहे, हळूवार सोडायचा आहे. आपल्या श्वासाच्या गतीकडे लक्ष द्या आणि कराटे चॉप पॉइंटवर माझ्यासोबत टॅपिंग करा. डोळे आधी मिटले नाहीत, पण जशी प्रॅक्टिस होईल तशी डोळे मिटून प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचं मन इकडे तिकडे जाणार नाही. मला ही जी होणारी सतत ॲलर्जी आहे किंवा ज्या ज्या कारणामुळे मला ॲलर्जी होते या कारणांचा मी कधी विचारच केला नाही आणि ही होणारी ॲलर्जी ही माझी कोणतीतरी भावना आहे हे मला कळलंच नाही आणि त्यामुळे मी त्यामध्ये गुंतून राहिले. असं असलं तरी मी स्वतःला स्वीकारते आणि ह्या ॲलर्जीच्या भावनेतून रिलीज होऊ देते आणि या दुखण्याला माझ्या शरीरातून डिटॉक्स करते. माझं स्वतःचं असं मत आहे की मला काही विशिष्ट पदार्थांमुळे, विशिष्ट औषधांमुळे, विशिष्ट स्मेलमुळे जी काही ॲलर्जी होते ती ॲलर्जी रिलीज करणं माझंच काम आहे. आणि असं असलं तरीही मी स्वतःला स्वीकारून ही ॲलर्जीच्या दुखण्यातून मुक्त होते. रिलीज, चेंज, हील. 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 Release, change, heal. 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 पुन्हा हृदयावर हात ठेवा. आय रेकग्नाइज की ही ॲलर्जीतून मुक्त होणं माझ्याच हातात आहे. त्यामुळे मी ही नवीन भावना स्वीकारत आहे आणि त्यामुळे मी स्वतःलाही आहे तसं स्वीकारत आहे. आय रेकग्नाइज धिस अँड रिलीज धिस. 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 I recognize this and release this. I recognize this and release this. I recognize this and release this. मी ही नवीन भावना स्वीकारते. 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 मी ही नवीन भावना स्वीकारते.
मी ही नवीन भावना स्वीकारते. मी ही नवीन भावना स्वीकारते. मी ही नवीन भावना स्वीकारते. आणि मी ॲलर्जीच्या त्रासातून मुक्त होते. 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 हृदयावर हात ठेवा. एक दीर्घ श्वास घ्या. हळूवार सोडा. दोन्ही हात रब करा. अलगद डोळ्यावर ठेवा आणि म्हणा, थँक यू EFT, थँक यू युनिवर्स, थँक यू ऑल ऑफ यू.